पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो, मला तुमच्याशी बोलायचं, पण मला तुझ्याशी नाही बोलायचं। पण मला बोलायचं। ऐका ना प्लीज। आपल्या मुलींना खूप गुणी आहेत, म्हणजे आई वडिलांकडे भरपूर पैसा असतो, पण मुलांना अभ्यास करायचा नसतो। पण आपल्या दोन्ही मुलींना अभ्यासाची आवड आहे, काहीतरी नवीन करण्याची, नवीन शिकण्याची ओढ आहे, आणि त्यांना हवं ते देणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी नाही आहे का? तुम्ही शिल्पीला घरची जबाबदारी दिली, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, आनंदच आहे। पण तिचं चुकत असेल तर तुम्ही तिला काही बोलतही नाही। आपल्या मयूने ऍडव्हान्स कोर्ससाठी इतकी मेहनत घेतली, पण आता तिला ऍडमिशन घेता येणार नाही, फक्त पैशांअभावी। मला सांगा, तुम्हाला हे योग्य वाटतंय का? मला माहिती आहे मी हे जे बोलते तुम्हाला आवडणार नाही, कदाचित पटणार नाही, पण तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपल्या मयूने ही शिक्षा का भोगावी, सांगा ना मला। मी चुकीचा निर्णय नाही घेतला, तो तू मला घ्यायला भाग पाडलास। मलाही अगदी व्यवस्थित माहिती आहे, तुम्हाला जर एखादी गोष्ट पटली नाही ना तर तुम्ही ती करत नाही। घरच्यांसमोर तुम्ही सगळ्या गोष्टींचं खापर माझ्या डोक्यावर फोडलं, मी काही नाही बोलले, मला मनात नाही हे माहित होतं। तुम्ही फक्त मी सांगितलं म्हणून प्लॉट नाही घेतला, कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही पटली तर ती तुम्ही करतच नाही। अच्छा, म्हणजे आता हे सगळं तुला माझ्यावर उलटवायचंय? अहो, मी असं अजिबात म्हणत नाहीये की 56 नंबरचा प्लॉट घेण्याची इच्छा माझी नव्हती। माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की लोकांचे पैसे वापरणं चुकीचं आहे, ते मला पटत नव्हतं। तुम्ही स्वतःच्या कामासाठी त्यांचे पैसे वापरत होते, माझी इच्छा नसतानाही माझ्या आजीचे कडे मी घाण टाकली का? कारण मला आपलं मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं होतं। म्हणजे आता हे सगळं सांगून तू मला हे दाखवतेस की तू माझ्यावर किती उपकार केलेस ना? अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्ही मूळ विषय बाजूला ठेवून भलत्याच गोष्टींवर वाद घालताय, आणि तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर मला तुमच्याशी बोलायचं नाही। मी इथे आले होते, मयूच्या अभ्यासात तिला जे हवंय ते द्यायची जबाबदारी आपली आहे, आणि ती जबाबदारी आपण पूर्ण केलीच पाहिजे। आणि जर तुम्हाला ती जबाबदारी पूर्ण करता येत नसेल ना तर ती मला केली पाहिजे, आणि मी करेन ती पण माझ्या परीने। पुढे तुमची मर्जी। दुधाचे 2700। 2700 एवढे? अगं, रोज 2 लिटर दूध घेतो आपण, आणि इतकी वर्ष त्या दूधवाल्याकडनंच घेतोय ना, म्हणून तो आपल्याला लिटर मागे 5 रुपये कमी करतो। बरं, जाऊ देत, भाज्यांबद्दल सांग मला। शिल्पी, मी काय म्हणते, खाण्यापिण्याच्या खर्चाचा हिशोब नको ना करूया। देवाच्या कृपेने आपल्याकडे एवढे पैसे तर नक्कीच आहेत की आपण आई बाबांना आणि मुलांना 2 वेळचं पौष्टिक अन्न खाऊ घालू शकतो। बाकीच्या खर्चात बचत केली तर हे बघ, मी जी यादी केली आहे ना त्यात कुठे काही बचत करता येईल असं मला तरी नाही वाटत आहे। म्हणजे मला म्हणायचं आहे की कपडे आणि अनावश्यक खर्च टाळले तर? अगं हो, पण मुलं ऐकतील असं वाटतं का तुला? उलट मुलं तर पटकन ऐकतात अगं, त्यांना तो मोकळ्या मैदानात खेळायला नेलं तरी आवडतं। उगाचच आपण त्यांना मॉलमध्ये घेऊन जातो, आणि मॉल बिल बद्दल तर मला सांगूच नकोस हा।
लेक्चर द्यायला सुरुवात केली सगळं तू तर मला. एक मिनिट, मला हे क्लिअरच करावं लागेल. हे 60,000 आहेत. यामध्ये तुला पुढचे 3 महिन्याचं दुधाचं बिल, व्हेजिटेबल्स, ग्रोसरी, जे काय पोरांचा खर्च आहे हे तुला याच्यामध्ये करायचे आहे. ठीक आहे, हे घे, पकड. आणि बाकीच्या बिलाचं मी बघते. शिल्पी, मला ना अजून 45,000 रुपये हवे होते. मयुरीच्या फीसाठी हवेत? हो. हो काय? मी तुला आधीच सांगितलं होतं बहिणी, त्यासाठी माझ्याकडे बजेट नाहीये. 2 लाखातनं तुला 60,000 दिल्यावरती माझ्याकडे इतकेच उरलेत अगं. शिल्पी, अगं 1,40,000 भरपूर पैसे आहेत. मयुरीच्या फीसाठी 45,000 रुपये नक्कीच वापरू शकतो आपण. अगं नाही देऊ शकत. हे बघ वहिनी, तुला 60,000 दिलेलेत, त्याच्यामध्ये सगळं कसं भागवायचं ते तू बघ. हे बाकीचे पैसे मी लॉकरमध्ये ठेवतेय, त्यातला एकही रुपया सॉरी पण तुला नाही देऊ शकत मी. मुलांना थोडं ऍडजस्ट करायला शिकवायला पाहिजे होतंस, खूप बरं झालं असतं. एनिवे, आता इथे अशीच बसून राहणार आहेस का? नाही म्हणजे मला ऑफिसला जायचं असतं अगं. हा कोर्स तुला सोडून चालणार नाही मयुरी. आता तुलाच काहीतरी करावं लागेल. काय करू मी माझ्या मयूसाठी? आपल्या भुऱ्याच्या दुकानापाशी गणपती मंदिर आहे ना, तिकडे गेलो होतो. तुमच्यासाठी पण गणपतीला हात जोडले. मी तुमच्यासाठी गणपतीचा प्रसाद सुद्धा आणलाय. सॉरी टू टेक्स्ट यू लेट, बट उद्या येतेस ना? कारण उद्या आपण सगळ्यांनी एकत्र फॉर्म भरायचा आहे आणि फी सुद्धा भरायची आहे. लक्षात आहे ना? दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. हे बघा, तुम्हाला गाणं गायचंय ना, तुम्ही आज जाऊन गा ना प्लीज. हे सगळ्यांना त्रास होतोय, सगळ्यांची झोपायची वेळ झाली आहे. उठा ना. दुखी मन मेरे सुन मेरा कहना,
जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. बाबा. सॉरी. तू टेन्शन नको घेऊस. झोप आता. हो. म्हणे जोरात. आईस्क्रीम यू स्क्रीम वी ऑल स्क्रीम फॉर आईस्क्रीम. आईस्क्रीम यू वी ऑल स्क्रीम आईस्क्रीम यू. अरे संजू असं नाही. आईस्क्रीम 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 यू स्क्रीम वी ऑल स्क्रीम फॉर आईस्क्रीम. मग हे पहिलं दाखवायला पाहिजे होतं ना. अरे काय चाललंय? खूप संजू. अरे थांब. तुला येत नाही तर मला कशाला मारतो संजू ग? संजू कुहू. तुम्ही दोघं असंच भांडत बसलात ना तर स्कूल बस निघून जाईल. बाहेर दूध ठेवलंय, दूध पण नाही प्याला तुम्ही. अगं आई पण हा चीटिंग करतोय ना. नाही मम्मी ही चीटिंग करते. बाळा आपण नंतर बघू. मी म्हणाले ना मी बोलेन तिला. चल उठ. चला चला लवकर चला. मी फर्स्ट. मयू तू पण चल लवकर. काय झालं बाळा? आई कोर्सची फी आजच भरायची आहे. मी बोलले बाबांशी पण आणि माझ्याकडे पण आत्ता पैसे नाही आहेत ग. पण तू काळजी करू नको. काही ना काहीतरी मार्ग निघेल. तोपर्यंत तू ना तुझ्या सरांशी बोलून घे. बघ जरा मुदत वाढवून मिळते का. हा आई मला नाही वाटत मुदत वगैरे काही वाढवून मिळेल. मयू एकदा बोलून तर बघ. ठीक आहे. संजू कुहू आले. संजू कुहू. किती मोठे अरे निवडतो. काय हिने मला चिंता काढला. कुहू परत सुरू झालात ना तुम्ही. जाऊन दूध प्या. बाबा तुम्हाला चहा आणते मी. मयुरी मी तुला पिकअप करायला येऊ? नाही नको मी येते. ओके. ऍक्च्युली मी काल तुला मेसेज केला होता पण त्याचा काही तू रिप्लाय नाही दिला. एनिवे आत्ता मी तुला कॉल यासाठी केलाय की आपण आजच फॉर्म भरतोय आणि फी पण आजच भरतोय. आजच? उद्या भरणार होतो ना आपण. ऍक्च्युली ऋतुजा उद्या नाहीये आणि आपलं ठरलं होतं ना की फॉर्म पण एकत्र भरायचा फी पण एकत्र भरायची म्हणून आज भरतोय. बाकी काय नाही. चालेल चल बाय. रुद्र एक मिनिट ऐक ना. हा आपण सरांना रिक्वेस्ट केली तर सर थोडी डेट वाढवून वगैरे देतील का? तू फॉर्म नीट वाचला नाहीयेस का? अगं त्यात क्लिअरली मेन्शन्ड आहे की लास्ट डेट एक्सटेंड करून मिळणार नाही. प्लस इन्स्टॉलमेंट मध्ये फीज भरता येणार नाही. लिमिटेड सीट्स आहेत आणि सिलेक्टेड स्टुडंट्स पैकी जर कोणी फी भरली नाही तर जे स्टुडंट्स वेटिंग लिस्ट मध्ये त्यांना सीट अलॉट केली जाईल. म्हणजे मी जर आता फी नाही भरली तर माझी सीट दुसऱ्याला देऊन टाकणार? ऑफ कोर्स मयुरी. चल बाय. मयुरी तुझ्याकडे हा एकच चान्स आहे. कडी लावू? नाही नको. संशय येईल घरच्यांना. पैसे कमी झालेत हे आत्याच्या लक्षात आलं तर? नाही, मला आईने प्रॉमिस केलंय की माझ्या फीसाठी ती कसेही करून पैसे अरेंज करून देईलच. तिने पैसे दिले की मी ते लगेच ठेवून देईन. आत्याला अजिबात कळणार नाही. मला आज हे करावंच लागेल.
चला लवकर, तुमच्यामुळे मला आधीच उशीर झालाय. चला. वहिनी कॉफी आणतीयस ना? हो. संजू, हे घे. थँक्यू. बाबा तुमचा चहा. अरे दूध प्यारे दो. कुहू तुमचं परत सुरू झालं. तुम्ही दोघंही दूध पिऊन घ्या आता. अरे यार, माझी पर्स आतच राहिली. थांब मी आणून देते. अरे बापरे, माझी बॅग बाहेर आहे. हे पैसे कुठे ठेवू? मयू, काय झालं बाळा? तोच विचार करते अजून? होईल सगळं ठीक. हे बघ, हे दोघं पण ना बॅगा इथेच ठेवून गेली. कुहू, ही बॅग घे बाळा. आई, आमच्या शाळेत ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यात मला भाग घ्यायचा आहे. आणि आई, त्याच्यासाठी मला न्यू ड्रॉइंग कलर्स पाहिजेत, पेन्सिल कलरचा. नाही कुहू, ड्रॉइंग कॉम्पिटिशन साठी तू जुन्याच पेन्सिल वापर. तुला थोड्या दिवसांनी नवीन घेऊन देईन बाळा. आई, मला नवीन कलर पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. कुहू, कुहू, मी घेऊन देईन तुला नवीन पेन्सिल कलर्स. मयू, आई आहेत माझ्याकडे, घेऊया आपण. आय लव्ह यू दीदी. ए, तुमचं लव्ह यू टव्ह यू संपला असेल ना तर चला लवकर, मला जायचंय, मला उशीर होतोय. आत्या, तू संजूला घेऊन पुढे हो, मी कुहूला बस स्टॉपवर सोडते. ओके. ही एवढी रिलॅक्स कशी काय वाटतेय? कुहू, चल आपल्याला दुकानात जायचंय. मयुरी, सॉरी हा. काय झालं बाबा? पैसे नाही देऊ शकलो ना मी तुला. तू रागवली असशील ना माझ्यावर? नाही बाबा, नाही चिडले. मी सरांशी बोलेन आणि काहीतरी मार्ग निघेल. ठीक आहे, बोल तू. हा, कळलं का मयू? दुसरा ऑप्शन ना नेहमी असतोच, पण आपल्याला तशा पद्धतीने विचार करावा लागतो. खूप शिकायचंय तुला अजून. चला, निघायचंय की नाही? का इथेच टाइमपास करत बसणार आहेस? चल. मयुरी, तू नक्की चिडली नाहीस ना माझ्यावर? नाही बाबा. कुहू, तू ड्रॉइंग बुक ठेवायलाच विसरलीस. थांब, मी ठेवते. हा, अरे पैसे कुठे गेले? ओ नो, म्हणजे मी पैसे संजूच्या बॅगेत ठेवले.